तुम्ही जर चुकीच्या पद्धतीनं तुमच्या शरीराला जर अन्न देत असाल ना, तर त्याची काही काळ कॅपॅसिटी आहे तोपर्यंत ते सहन करतं. आणि त्याची जर कॅपॅसिटी एकदा संपली ना, तर शरीरच चुकीच्या पद्धतीनं काम करायला लागतं. आणि शरीरानं जर चुकीच्या पद्धतीनं काम करणं हे जर स्टार्ट केलं ना, तर म्हणजेच त्याचा अर्थ हा की तुमच्या शरीरात आजार वाढायला सुरुवात झाली. तर चुकीच्या पद्धतीने शरीराने काम करणं इज इक्वल टू आजार. जो काय असेल तर तो त्या आरोग्यांचा आजार होऊ शकतो. तर खाणं आपलं बदललं, आपल्या शरीरात बदल होणार आहे. तर आपल्याला ह्या पद्धतीनं खायचं आहे की खरोखर तुमच्या शरीराची रिक्वायरमेंट आहे का. समजा एक उदाहरण देतो तुम्हाला मी, की तुम्हाला आता दुपारी पोळी भाजी खायची गरज आहे आणि सॉलिड पोळी भाजी खायची गरज आहे. पण तुम्ही जर म्हणले नाही, आता मी त्याच्याऐवजी दूध पिईन, त्याच्याऐवजी मी ज्यूस घेईन, त्याच्याऐवजी फळांचा ज्यूस घेईन किंवा त्याच्याऐवजी मी दुसरं काही खाईन, तर ते शरीराला तितकं सामान्य नाही का. तर त्याला शरीराला काय पाहिजे, सॉलिड कार्बोहायड्रेट पाहिजे. पण आपण काय करतोय, लिक्विड कार्बोहायड्रेट देतोय, तर शरीर तितकंसं चांगलं काम नाही करत. तर काही